तुम्ही इथे पाहू शकता या खताच्या वापरामुळे मी कुंडीमध्ये लावलेल्या माझ्या या दोडक्याच्या एकाच वेलीवरती खूप सारे दोडके हे लागलेले आहेत। मी जे बी लावले होते ते देशी प्रकारातील असल्यामुळे तुम्हाला दोडक्याची साईज ही थोडी छोटी असलेली ही दिसून येईल। आता पावसाळ्यामध्ये दोडक्याचा वेल हा खूप छान वाढतो आणि खूप सारे दोडके देखील ही लागत राहतात आणि आपल्या बागेत कुंडीमध्ये आपण दोडका हा सहज उगवू सुद्धा शकतो। जेव्हा दोडक्याचे बी आपण लावतो तेव्हा सुरुवातीलाच माती ही चांगल्या प्रतीची भुसभुशीत तयार करावी। त्यासाठी 70% ही साधी माती आणि 30% शेणखत किंवा गांडूळ खत व्यवस्थित मिक्स करून त्या मातीमध्ये जर तुम्ही दोडक्याचे बी लावले तर त्याची वाढ ही चांगली होते। दोडक्याचे बी जेव्हा आपण कुंडीमध्ये किंवा ग्रो बॅग्समध्ये लावतो तेव्हा त्याची साईज थोडी मोठी म्हणजे 15 ते 18 इंच एवढ्या आकाराची ही निवड करावी, कारण दोडक्याच्या वेलीच्या ह्या ज्या मुळ्या आहेत त्या मातीमध्ये ह्या पसरत जातात। त्यामुळे अशा मोठ्या आकाराची जर तुम्ही ग्रो बॅग्स घेतली तर त्या मुळांची वाढ ही चांगली होते आणि आपला वेल देखील हा खूप छान वाढतो। बी लावल्यानंतर रोप हे 7 ते 8 इंच एवढ्या उंचीचे होईल तेव्हा त्या वेलीला कोणत्याही एखाद्या नायट्रोजनयुक्त खताचा वापर करावा, कारण ही वेल ही झपाट्याने वाढत असते आणि त्याच्या वाढीसाठी हे खत देणे हे आवश्यक असते। तर त्यासाठी तुम्ही शेणखत किंवा गांडूळ खत, कंपोस्ट यासारख्या नायट्रोजनयुक्त खताचा हा वापर करू शकता। मी या ठिकाणी हे शेणखत घेतलेले आहे। शेणखत घेताना हे नेहमी जुने आणि चांगले कुजलेले असेच घ्यावे, म्हणजे आपल्या वेलीला हा चांगला फायदा होतील। शेणखतामधील नायट्रोजनमुळे आपल्या वेलीची वाढ ही चांगली होते। कुंडीमध्ये लावलेल्या या दोडक्याच्या वेलीला पाणी देखील हे प्रमाणशीर मिळणे हे आवश्यक असते, कारण ही वेल ही नाजूक असते। त्यामुळे याला थोडे जरी पाणी कमी मिळाले तरी ही वेल ही सुकून जाते। त्यामुळे कुंडीतील मातीमध्ये हा नेहमी ओलावा राहील इतपत याला पाणी देणे हे आवश्यक असते। या वेलीच्या चांगल्या वाढीसाठी, भरपूर फळांसाठी याला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील तितकेच महत्त्वाचे असते। त्यामुळे अशा ठिकाणी ही वेल लावा ज्या ठिकाणी याला भरपूर सूर्यप्रकाश मिळेल। 30 ते 35 दिवसानंतर जेव्हा या वेलीवरती फुले यायला सुरुवात होते तेव्हा या वेलीला कोणतेही एखादे कॅल्शियमयुक्त खत देणे हे आवश्यक असते। खतामधील कॅल्शियममुळे या वेलीवरती भरपूर फळे लागण्यासाठी ही मदत होते। त्यासाठी तुम्ही आपल्या घरामध्ये असणाऱ्या दही, ताक, अंड्याची टरफले यासारख्या वस्तूंचा देखील हा वापर करू शकता। आज मी या दह्याचा वापर हा करणार आहे। जेव्हा तुम्ही झाडांना या दहीचा वापर करता तेव्हा ते थोडे आंबट आणि जास्त दिवसाचे असावे, म्हणजे झाडाला चांगला असा फायदा होतो। याचा वापर करताना देखील आपल्याला प्रमाणशीरच करायचा आहे, म्हणजे 1 लिटर पाण्यामध्ये फक्त 1 चमचाच दही मिक्स करून ते पाणी तयार करून या वेलीला हे द्यायचे आहे। जेव्हा आपण या दोडक्याच्या वेलीला ही खते देत असतो तेव्हा कुंडीतील माती हलवून थोडी मोकळी करायची आणि माती हलवताना देखील थोडी हलक्या हाताने हलवावी, कारण या वेलीच्या ज्या मुळ्या आहेत त्या वरच्या बाजूला असतात। त्यामुळे मुळ्या ह्या वरच्या बाजूच्या तुटण्याची शक्यता असते। त्यामुळे हलक्या हाताने माती हलवून त्याच्यामध्ये शेणखत आणि आपण जे दहीपासून तयार केलेले जे लिक्विड खत आहे ते देणार आहोत। अशा प्रकारे महिन्यातून एकदा शेणखत हे जरूर द्यावे, कारण वेलीच्या वाढीसाठी या खताची ही आवश्यकता असते। शेणखत आणि हे जे दहीपासून तयार केलेले जे खत आहे ते तुम्ही जर वेलीला दिले तर काही दिवसामध्येच वेल ही फुलाफळांनी अगदी लगडून जाईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर